शासन निर्णयांची अंमलबजावणी रखडली, पोल्ट्री योद्धा संघटनेचा आंदोलनाचा इशारा. पशुपालक आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या हितासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध शासन निर्णयांची अद्याप प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी आणि कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनी पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील यांना निवेदन देत पशुखाद्य कंपन्यांवर नियंत्रण, नोंदणी प्रक्रिया आणि शेतकऱ्यांशी होणाऱ्या करारांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, पशुसंवर्धन समन्वय समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना कार्याध्यक्ष. मागील 3 वर्षापासून आम्ही पशुसंवर्धन विभागाचा संघ एकत्र मिळून काम करतोय. ज्या वेळेस पशुसंवर्धन विभागाचा आयुक्त नवीन येतो त्याला काही गोष्टी, काही चुका कंपन्यांच्या समजायच्या आहेत. पशुखाद्य तयार करणारा त्याला समजायच्या आतमध्येच त्याची बदली होती. ही मोठी शोकांतिका आहे. ह्या 3 वर्षात जवळजवळ 5 आयुक्त महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागाला दिलेले आहेत. सर्वच चांगले होते, परंतु ते ॲक्शन मोडवर ज्यावेळेस येतात आयुक्त कारवाई करायच्या त्यावेळेस त्यांची बदली होती. माझी विनंती राहील आपल्या माध्यमातून, तुम्ही आयुक्तांची बदली करू नका. तुम्हाला कंपन्यांना जर वटणे आणायचं असेल, जर चांगल्या दर्जाचं पशुखाद्य मार्केटमध्ये प्रत्येक पशुपालकाला मिळायचं असेल तर तुम्हाला पशु आयुक्त हा त्याच जागेवर ठेवावा. आणि जे शासन निर्णय तुम्ही मंजूर केलेत मंत्रालयात बसून नुसतं घोषणा करून चालणार नाही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आणि ज्या काही कायद्यात त्रुटी आहे त्यासुद्धा दुरुस्त करून पशुपालक शेतकऱ्यांचं कसं हित जोपासलं जाईल याच्याकडे लक्ष द्यावी, हीच माझी विनंती राहील. तसं जर नाही केलं तर आम्ही पुढच्या महिन्यात, जुलै महिन्यात ह्याच गेटच्या बाहेर आज हजारोच्या संख्येने पशुपालक शेतकरी, त्यामध्ये सगळेचे गाई म्हशी मालक, कुक्कुटपालक, शेळीमेंढी पालक सगळे एकत्र येऊन इथं मोठं आंदोलन करणार आहोत. नमस्कार, नंदकुमार खंडेराव चौधरी, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य फेडरेशन. किरण पाटील साहेबांसंग आज बरीचशी अशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या चर्चेतून आम्ही त्यांना काही सूचना केल्या. पहिली सूचना अशी झाली, आमच्या पहिल्या विषयावर ते बोलणं झालं, ज्या ग्रामपंचायतला घरपट्टी संदर्भात JCOना सगळ्या महाराष्ट्रातील पशुसंवर्धनने जे पत्र पाठवलं आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर माझं महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना असं सांगणं आहे की पशुसंवर्धन संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांना पत्र गेलेली आहेत, पण ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे आता. कारण की शेतकरी पुढे न आल्यामुळं CO आणि ग्रामपंचायत गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे चालढकल करतायत. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा कर बुडतोय. हा प्रश्न पशुसंवर्धनचा इथला राहिला नाही. यांनी सर्व पाठपुरावा केलाय. आता आपल्याला लढायचंय तर ग्रामपंचायत आणि CO संघ लढायचंय. तर माझ्या महाराष्ट्रातील सर्व पोल्ट्री धारकांना आणि सर्व पत्रकारांना एक महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील COला ते पत्र घेऊन जायचं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडायचं. दुसरा मुद्दा, जे महाराष्ट्रात आज SC शेडचं प्रमाण वाढतंय, ह्यांनी पशुसंवर्धनने आपण 3 KV पर्यंत करून घेतलं होतं, पण प्रत्यक्षात कृतीत पाहण्यात गेलो तर साधारणपणे 35 KVचा लोड येतोय म्हणजे SC शेड चालवण्यासाठी. तर त्याच्यासाठी पण सरांनी सकारात्मकता दर्शवली की तुम्ही आम्हाला त्याचा मागणी करा, आम्ही त्या पद्धतीने पाठपुरावा करू. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि हे असेल आपलं पशुखाद्य असेल, नावाजलेल्या कंपन्यांनी महाराष्ट्रात आज हे केलेलं आहे, घटक टाकलेली आहेत, पण जे छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच त्यांनी घटक टाकले नाही आहेत. आणि आज महाराष्ट्रात आता ह्या 2 महिन्यामध्ये एवढी परिस्थिती आली की बरेचसे मॉर्टिलिटीचं प्रमाण 10% गेलेलं आहे. तर शेतकऱ्यांना एकच मागणी आहे की त्यांनी प्रत्येकाने आपल्या जे कंपनी आहेत त्याचे कंपनीचं नाव आणि त्या बॅगचे फोटो आपल्या संघटनेच्या तालुका आणि जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्याकडे पाठवावेत. म्हणजे काय होतंय, आज बऱ्याचशा कंपन्या 6 महिने चालतात, बंद होतात. त्याच्यामुळं लाखो शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातील नुकसान होतंय. हे नुकसान आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला हे सगळी यंत्रणा राबवणार आहे. कारण की प्रत्येक समजा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एखादी खाजगी कंपनी जसं चालू आली असेल तर ते आम्हाला पुण्यातल्या शेतकऱ्यांना माहीत नसणार आहे की तिथं कंपनी चालू आली, किंवा तिथं पुण्यात चालू आलेली कंपनी तिथल्या नंदुरबारमधल्या शेतकऱ्यांना माहीत नसणार आहे. ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकोपा करून ज्या घटक टाकले नाहीत त्या सगळ्यांचे फोटो, माहिती पशुसंवर्धनना किंवा आपल्या ग्रुपवरती टाकली तर आम्ही इथं पशुसंवर्धनापर्यंत पोहोचतो करू. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा.
तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.